श्री गणेशाय नमः. दशक 3, समास 7. आदिभौतिक ताप. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात आध्यात्मिक तापाचे लक्षण वर्णन केले. आता आदिभौतिक ताप कोणता ते सांगितले जाईल. सर्व भूतमात्रांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते त्या दुसऱ्या दुःखाला यथार्थ रीतीने आदिभौतिक ताप असे म्हणतात. सर्व भूतांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते त्याने ताप होऊन मन दुःखी होते त्याला आदिभौतिक ताप असे म्हणतात. तरी आता या आदिभौतिक तापाची लक्षणे स्पष्टपणे वर्णन करूया. म्हणजे त्या योगे तापत्रयाची चांगली ओळख होऊन अनुभव येईल. आदिभौतिक दुःखे पुढील प्रमाणे: ठेच लागणे, पायात काटे मोडणे, शस्त्रांचे घाव लागून जखमा होणे, लाकडाचे बारीक काट्यासारखे कुसळ, तुया, सराटे इत्यादी घुसणे, आग्या वनस्पती शरीरास अकस्मात लागून आग होणे किंवा खास कुदिरी लागून अंगास खास सुटणे, गांधीर माशी येऊन चावणे, माशी, गोमाशी, मोहोळ माशी, मुंगी, तेल मुंगी, डास यांनी दंश करणे किंवा सोट म्हणजे रक्त पिणारा किडा किंवा जळू अंगास चिकटणे, पिसवा, पिसळे, चाचड, कुसळे, मुंगळे, ढेकूण, इसव, उत्पन्न होणारे किडे, भुंगे, गोचीड यांचा दंश, गोम, विंचू, साप, वाघ, लांडगे आणि डुक्कर, साळू, सांबर यांचे दंश, रानगाई, रानम्हशी, रानबैल, अस्वले, रानहत्ती इत्यादी जनावरांचा मार आणि डाकिणीमुळे लागणारे वेळ, सुसरीने ओढून नेणे किंवा अवचेत बुडून मरणे अथवा पाय घसरून प्रवाहात पडणे, नाना विषारी साप अथवा अजगर, मगरी वगैरे नाना जलचर प्राणी यांनी ओढून नेणे, अनेक जंगली प्राण्यांपासून दुःख होणे, घोडा, बैल, गाढव, कुत्री, डुक्कर, कोल्हे, मांजर अशा अनेक क्रूर पशूंमुळे दुःख होणे, अशी कर्कश, भयानक, नाना प्रकारे दुःख देणारे अनेक दारुण दुःखे, भिंती आणि गच्च्या कोसळणे, कडे भुयारे कोसळून अंगावर पडणे किंवा झाडे मोडून अंगावर पडणे, कुणा एकाचा शाप बातणे, कोणीतरी जादूटोणा करणे, कारण नसताना वेळ लागणे, कुणीतरी फसवणे, कोणीतरी भ्रष्ट विणे, कोणीतरी धरून नेणे, कुणीतरी विष देणे, कुणीतरी दोषारोप करणे, कुणीतरी फास घालणे, कल्पना नसताना शेराच्या झाडाचा चीक अंगाला लागणे, बिब्बा उतणे किंवा धुराने जीव घाबरावणे, मोठ्या विंचवावर इंगळीवर पाय पडणे, दगडाखाली हात सापडणे, धावताना अडखळून पडणे, विहिरी, कूप, सरोवर, मोठा खड्डा, कडा किंवा नदीतीर या ठिकाणी एकाएकी शरीर पडणे, किल्ल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे आणि त्या दुःखाने आक्रोश करणे, थंडीने ओठ फुटणे, हात पाय टाचा यांना भेगा पडणे, चिखल्या होणे, जिव्हाळी लागणे, खाता पिताना उष्ण पदार्थाने जीभ पोळणे, दात करणे, दातात फटी पडणे, बाळपणी पराधीनतेमुळे शिव्यांचा वाईट शब्दांचा मार सोसावा लागणे, अन्न वस्त्रांची कमतरता असणे, मुलींना सासूरवासापायी घालवुच्चे, ठोसे, चिमटे, डागणे इत्यादी दात सोसताना रडू न आवडणे, चूक झाली असता कान पिवळा जाणे, डोळ्यात हिंग घालणे, सतत धारेवर धरणे, दुष्टांनी नाना तऱ्हेने मारहाण करणे, मुलींना माहेर कानाला नाकाला भोके पडणे, बळे धरून गोंदणे, जरा चूक झाली असता आगीचे चटके देणे, शत्रूचा हल्ला आला असता त्याने धरून नेणे, नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे आणि त्यामुळे दुर्दशा होऊन मरण पावणे. पूर्वी जे आध्यात्मिक रोग वर्णन केले आहेत त्यातील अनेक रोग होणे, त्यांच्या उपचाराकरता वैद्य अथवा मांत्रिक आणणे, अनेक रोगांचे निरसन करण्यासाठी बळजबरीने दारुण औषध देणे, नाना वनस्पतींचे रस, काढे, कडवट चाटणे वगैरे घेताना जीव कासावीस होणे, हे सर्व आदिभौतिक तापच आहे. जुलाब, वांतीचे औषध घ्यावे लागणे, कडक पथ्य करावे लागणे, अनुपानात चूक झाल्याने कष्ट होणे, शरीराची चिरफाड करणे, गाठीवर शस्त्राने चिरा पाडणे त्यामुळे रक्तस्राव होणे,
तप्त सळीचे डाग घेणे, त्या योगे दुःखाने व्याकुळ होणे, रुईचा चीक अथवा बिब्बा घालणे, नाना दुःखांचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लागणे, नाना रोग आणि त्यावर नाना प्रकारचे औषधे आणि उपचार आहेत. हे ते वर्णन करायचे ठरवले तर अपार आघात असल्याने पुढे पडणार नाही. या दुःखाने अत्यंत दुःख होणे, पंचाक्षरी म्हणजे मांसरिक बोलावले असता त्याने धुराचा मारा करणे, अशा नाना प्रकारच्या यातना आहेत. त्या शहाण्याने आधी भौतिक म्हणून जाणाव्यात. चोर दरोडे घालून लोकांना छळतात, त्यामुळे मनाला फार दुःख होणे, अग्नीच्या ज्वाळाने होरपळल्यामुळे व्याकुळ होणे, अन्य नुकसान झाले तरी विव्हळणे, नाना सुंदर मंदिरे, अनेक रत्नांचे साठे, अनेक मनोहर दिव्य वस्त्रे इत्यादी जळणे, नाना धान्ये, नाना पदार्थ, नाना पशु, घरात साठवलेले द्रव्य, भांडी कुंडी, नाना वस्तू आणि माणसे जळून जाणे, शेते, धान्ये, गवताच्या गंजी आणि मळणीनंतर उरलेले कुठार, ऊस वगैरे अकस्मात जळून जाणे, अशी आग कोणी लावली किंवा आपोआप लागली तरी त्यामुळे नुकसान होणे किंवा भाजणे, अशा अनेक प्रकाराने आगीपासून नुकसान होतच असते. त्या दुःखाने जीव व्याकुळ होणे, वस्तू हरवणे, विसरणे किंवा सांडून जाणे, नासून जाणे, गहाळ होणे, पडून फुटणे, परत मिळणे अशक्य होणे, माणूस स्थानभ्रष्ट होणे, जनावरे चुकणे, मुले बेपत्ता होणे, चोर किंवा शत्रू यांनी अवचित धाड घालून संहार करणे, घरे लुटणे, दुभती जनावरे पळवून नेणे, शेतातील उभी पिके, केळी वगैरे कापून नेणे, पानमळ्याचे नुकसान व्हावे म्हणून त्यात मीठ घालणे, असे नाना प्रकारचे आघात. पेंढारी, उचलेगिरी करणारे भुरटे चोर, काळीच खाणारे, किमयागार, भुलवणारे ठग, लुच्चे, लबाड लोक, लुटारू, दरोडेखोर इत्यादींची पीडा, वाट मारल्याने गाठोडे सोडून द्रव्य आणि नाना अलंकार पळवणे, उंदराने अनेक वस्तू नेणे, अंगावर वीज पडणे, अत्यंत थंडी पडणे, मुसळधार पावसात सापडणे, महापुरात वाहून जाणे, बुडणे, भोवऱ्यात, वळणात किंवा धारेत सापडणे, पुरात वाहून येणारी लाकडे, अपार लाटा, महापुराबरोबर वाहून येणारे अजगर, विंचू, गोमा इत्यादी प्राण्यांचा त्रास, या सर्वांमध्ये माणूस सापडणे किंवा एखाद्या खडकावर अथवा बेटावर अडकणे, बुडता बुडता वाचणे, क्रूप कर्कशाने निर्दय बायको मिळणे, कन्या विधवा होणे आणि पुत्र मूर्ख निपडणे, यासारख्या कारणाने प्रपंच मनासारखा न होणे, भूत पिशाच लागणे, अंगावरून वारे जाणे, चुकलेल्या मंत्रामुळे मनुष्य भ्रमिष्ठ होणे, ब्राह्मण संबंधाने देह झपाटून अनेक वर्षे छळणे, शनीची वाईट दशा, 7.5 वगैरे येणे, इतर ग्रहांची वाईट दशा येणे, काळ वार, काळ तिथी, चंद्राचे घातक योग, काळ वेळ आणि घात नक्षत्र यापासून त्रास, शिंकेचा अपशकुन होणे, पाल चुकचुकणे, पिंगळा, होला, कावळा, कलाली इत्यादीने अपशकुन केल्याने चिंता, काळजी लागणे, कुरमुड्या जोशी, भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषी यांनी सांगितल्यामुळे काळजी लागणे, वाईट स्वप्ने पडून त्यामुळे भय वाटणे, कोल्हेकुळी, कुत्र्याचे रडणे, पाल अंगावर पडणे इत्यादी अनेक अपशकुनांच्या योगे मनात चिंता उत्पन्न होणे, घराबाहेर पडताना नाना प्रकारे अपशकुन होऊन त्यामुळे मन खिन्न उदास होणे, कैदेत सापडून तेथे अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागणे, त्या योगे नाना प्रकारचे दुःख सोसावे लागणे, राजाकडून दंड किंवा शिक्षा होणे, घोड्याच्या काढण्या, चाबूक, वेताची छडी यांनी मारणे, दरीत लोटून मारणे किंवा तापलेल्या तव्यावर उभे करून मारणे, चांबड्याचा चाबूक, झाडाच्या पारंब्या आणि फोक म्हणजे झाडाची सालपटे अशी मारण्याची अनेक साधने वापरून दिलेला खूप मार सोसणे, गुदद्वारे मेघ मारणे, दारूच्या बुध्यास बांधून आग लावून देणे, चारी बाजूने ताणून धरून बडग्याने मारणे, बुख्या मारणे, गचांड्या मारणे, गुडघ्यावर मारणे, लाथा मारणे, चपराका मारणे, शेण मारा करणे, कानात खडे खुपसणे, दगडाने मारणे, अशा नाना प्रकाराने मारणे, टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात खेचून मागे बांधणे, बेडा घालणे, झाडाच्या बुंध्याशी नालाकृती बांधून मारणे, कोलंदाडे घालणे, इकडे तिकडे जराही हलू न देणे, नाकात तीक्ष्ण पदार्थ ओतणे किंवा चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी नाकात, कानात व घशात ओतल्याने यातना होणे,
पाण्यात उचकरणे, हातपाय बांधून हत्ती पुढे टाकणे, गुराप्रमाणे हाकणे, खेळणे, उगाच कष्ट देणे, कान कापणे, नाक कापणे, हातपाय तोडणे, जीभ कापणे, ओठ कापणे, बाणाने मारणे, सुई देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, नखात सुया मारणे, पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे किंवा तोफेच्या तोंडी उडवणे, कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारे मेख मारणे, नखशिखांचे अंगाचे कातडे सोडणे, पोच्यात भरून मारणे, बोटे ठेचून मारणे अथवा गळाला गळ टोचणे, कापलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणे, उकळत्या शिशाचा रस पाजणे, विष देणे, शिरच्छेद करणे किंवा अंगावर माणसे नाचवून पायदळी तुडवून मारणे हे सर्व शिक्षेचे प्रकार. अंगावरील कपड्यात सरडे इत्यादी भरणे, बंद खोलीत पिसाळलेले मांजर अंगावर सोडणे अथवा फाशी देणे अशा नाना प्रकाराने पीडा करणे, कुत्री, वाघ, भूते घेते, सुसरी, नाना शस्त्रे, अंगावर वीज पडणे वगैरेंचा अतिरेक होणे व त्यामुळे मरण ओढवणे, अंगातील शिरा तोडणे, टेंभुळून त्याने अंगाला चटके देणे अशा नाना विपत्ती, जवळची माणसे मरणे, वित्त हानी, वैभव नाहीसे होणे, मान सन्मान यांची हानी, जनावरे मरणे, इतर चीज वस्तू नाहीशी होणे, बालपणात आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे, दुःख, दारिद्र्य, कर्ज, परदेशी पळून जावे लागणे, लूट होऊन सर्वस्वास मुकणे, संकट येणे, आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासणे, कदम खायची वेळ येणे, महामारीने हजारो माणसे मरणे व त्यामुळे हाहाकार मारणे, युद्धात पराजय होणे, जिवलग माणसे मृत्यू पावणे, आधीच कठीण काळ आला असता त्यात दुष्काळ पडणे, मनात धास्तावलेला असता वाईट वेळ येणे, उद्वेग चिंता यामुळे हलाहल होणे, घाण्यात किंवा चरकात सापडून चाकाखाली येणे, नाना प्रकारच्या आगीत सापडणे, नाना शस्त्राने जखमा होणे, नाना श्वापदाने खाणे, अनेक लोकांच्या कैदेत पडणे, नाना प्रकारच्या वाईट स्थळी राहावे लागल्याने श्वास कोंडणे, नाना प्रकारचे अपमान झाल्याने लाज वाटणे, नाना प्रकारच्या शोकाने खंबून जाणे या सर्वांस आधिभौतिक तापच म्हणतात. या प्रकारे आधिभौतिक ताप म्हणजे दुःखाचे डोंगरच असून ते अपार आहेत. येथे जे सांगितले त्यावरून श्रोत्यांनी आधिभौतिक तापाच्या स्वरूपासंबंधी विचार जाणून घ्यावा असे समर्थ म्हणतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आधिभौतिक ताप नाम समास 7वा समाप्त. दशक 3 समास 8 आधिदैविक ताप. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की प्रथम आध्यात्मिक तापाचे निरूपण केले, त्यानंतर आधिभौतिक तापाचे वर्णन केले. आता आधिदैविक तापासंबंधी जे सांगतो ते श्रोत्याने सावध होऊन ऐकावे. आपल्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्ग नरकादीचे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक म्हणतात. लोकांना त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्माच्या योगे मरणानंतर यमयातना अथवा स्वर्ग किंवा नरकादी नाना भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक असे म्हणतात. माणूस जिवंत असता मदांधपणाने किंवा अविचाराने नाना दोष नाना पातके करतो, त्यावेळी त्याला काही वाटत नाही, पण त्यामुळेच त्याला दुःखदायक अशा यमयातना भोगावे लागतात. शारीरिक बळाने, द्रव्य बळाने, मनुष्य बळाने, राजबळाने किंवा इतर नाना शक्तींच्या बळाने मनुष्य जे करू नये तेच कुकर्म करतो. याप्रमाणे नीती सोडून वास्तविक जे करू नये ते कृत्य केल्याने नंतर जेव्हा यमयातना भोगावे लागतात तेव्हा जीव कासावीस होतो. मनुष्य अति स्वार्थ बुद्धीने अंध बनून कुबुद्धी आणि अतिलोभ्यामुळे अनेक दुष्कृत्य करतो. आपल्या निर्वाहाचे साधन असलेली जी जमीन त्याला मिळालेली असते तिची हद्द वाढवणे, दुसऱ्याचे द्रव्य, बायको व इतर चीज वस्तू पळवणे, अत्यंत मात चढ्याप्रमाणे उन्मत्तपणे वागणे, जीवघात, कुटुंबघात करणे इत्यादी अनुचित कृत्य केल्याने त्याला यमयातना भोगावे लागतात. नीती न्यायाची चाड न धरता मर्यादा सोडून वागले असता ग्रामाधिपती गावाला दंड करतो, देशाधिपती देशाला दंड करतो. देशाधिपती जर नीती न्याय मर्यादा सोडून वागू लागला तर त्याला राजा दंड करतो, राजा अयोग्य वागला तर त्याला देव दंड करतो. राजाने जर नीती न्याय सोडला तर त्यालाही यमयातना भोगावे लागतात. स्वार्थाने अनितीने वागल्यास
राजालाही पाप लागते व राज्याअंती नरकात जावे लागते. राजाने राजनीती सोडली तर त्यास यम शासन करतो आणि यमाने नीती सोडली तर देवगण धावून येतो व त्याला शासन करतो. भगवंताने अशी मर्यादा घालून दिलेली आहे म्हणून सदैव नीतीने वागावे. नीतीने सोडून वर्तन केल्यास यमयातना भोगावे लागतात. देव यमास प्रेरणा देऊन त्याच्याद्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो म्हणून त्यांना अधिदैविक म्हणतात. हा यमयातनेचा तृतीय ताप अत्यंत दुर्गम आहे. शास्त्रामध्ये यमदंड आणि यमयातना यांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. तो भोग कधीही चुकवता येत नाही, त्याला अधिदैविक म्हणतात. माणूस जी नाना प्रकारची पापे करतो त्याचे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठवले जातात. त्या दोषास अनुसरून त्याचा स्थूल देह पडल्यावर त्याला नाना प्रकारच्या यमयातना सोसावे लागतात. त्यांचे अनेक प्रकार असून त्यांचे शास्त्रात सविस्तर वर्णन करण्यात आले. मरणोत्तर लोकात या स्थूल देहापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी पापपुण्याची शरीरे असतात. त्याचा सूक्ष्म देह त्याच्या पापपुण्यानुसार ती शरीर धारण करतो व त्याप्रमाणे नाना प्रकारचे भोग भोगतो. त्याने पुष्कळ पुण्य केले असेल तर त्याला स्वर्गात नाना प्रकारचे विलासाचे सुख प्राप्त होते व नाना दोष पातके केली असतील तर कठोर यातना सोसाव्या लागतात असे शास्त्र सांगते. त्या शास्त्रावर अविश्वास नसावा. जे वेदाज्ञेचे पालन करीत नाहीत, हरिभक्तीही करीत नाहीत, त्यांना यमयातना भोगावे लागतात. अक्षोभ नावाचा नरक आहे. त्यात असंख्य जुने किडे वळवळ करीत असतात. पापी जीवास हातपाय बांधून त्या नरकात टाकून देतात. काही पापी जीवांना कुंभपाक नावाच्या नरकात टाकतात. कुंभपाक म्हणजे लहान तोंडाचे आत उदंड जागा असलेले कुंभाच्या आकाराचे कुंड असते. त्यात अत्यंत दुर्गंधी आणि उकाळा असतो. काही पापी जीवांना तापलेल्या भूमीवर भासतात. काहींच्या पोटावरून जळत असलेला खांब फिरवतात किंवा शरीरात अनेक प्रकारचे ताप लावतात. यमदंडाच्या माराचे अनेक प्रकार आहेत. यातनेची साधने अपार आहेत. पापी लोकांना त्याच्या यातना भोगाव्या लागतात. पृथ्वीवर माराचे नाना प्रकार असले तरी यमयातना त्यागून फारच कठीण असतात. तेथील यातना थांबतच नाही. 4 जण तहूकडे ओढतात. कुणी धोके देऊन पाडतात तर कुणी ताणून धरतात. कुणी मारतात तर कुणी ओढून फरफटत नेतात. त्या प्राण्याची उठवेना बसवेना, रडता येईना, पडता येईना, यातनेवर यातना चालूच आहेत अशी स्थिती होते. जीव तेथे आक्रोश करतो, रडतो, गही वळतो, फुसफुसतो. तेथील धक्काबुक्कीने कासा विसरतो. सारखी झोळणी लागल्याने झिजून केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहतो. कर्कश बोलणे ऐकून घ्यावे लागते. असह्य मार, अनेक प्रकारच्या यातना यामुळे दोषी लोकांना फार त्रास भोगावा लागतो. पूर्वी राजदंडाचे वर्णन केले आहे पण त्याहूनही हा यमदंड फार भयंकर असतो. तेथील यातना फार मोठ्या, अत्यंत दारुण आणि प्रचंड असतात. श्री समर्थ म्हणतात की प्रथम आध्यात्मिक आधिभौतिक तापाचे वर्णन केले पण त्याहूनही अधिदैविक ताप फारच वेगळा आणि असह्य असतो. त्याची थोडी तरी कल्पना यावी म्हणून काही थोडीशी लक्षणे येथे सांगितली आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अधिदैविक ताप नाम समास 8 समाप्त.